छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या राज्याभिषेक सोहळ्याला सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत। या ठिकाणचा उत्साह आणि कशा पद्धतीचं भगवमय वातावरण आहे ते सुद्धा आपण पाहू शकतो आणि स्वतः त्यांनी रायरेश्वर या मंदिराला जाऊन सुद्धा भेट दिलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा शंकराचं दर्शन घेतलेलं आहे आणि समाधी स्थळाला सुद्धा भेट दिलेली आहे। या संपूर्ण जागेचा आणि इथल्या संपूर्ण प्रभागाचा विकास कशा पद्धतीने करू शकतो याचा देखील आढावा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे। मोठी गर्दी आज शिवप्रेमींची दुर्गगड रायगडावर झालेली आहे आणि कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी दिसतं ते सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातोय। यंदाच्या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरले दुर्गराज रायगडावर अर्पण करण्यात आलेली भव्य चांदीची पालखी, जिला स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा खांदा दिला आणि गडावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांना त्यांनी नमन केलं, वंदन केलं आणि अशाच पद्धतीनं हा वारसा पुढे देखील सुरू ठेवा असं आवाहन सुद्धा या सर्व शिवप्रेमींना करण्यात आलेलं आहे। ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं। त्यांनी भाषणं सुद्धा केली आणि महाराष्ट्राचे रायगडचे मंत्री भरत शेठ गोगावले हे सुद्धा त्यांच्यासोबत या बोगीमध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। जिथे जिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जात आहेत तिकडे तिकडे प्रेम दिलं जात आहे। एक वेगळंच प्रेम, एक वेगळीच निष्ठा तुमच्या प्रती, शिवरायांच्या प्रती काय म्हणाल? महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे 353वा शिवराज्याभिषेक सोहळा आज संपन्न झालेला आहे। आज पवित्र शिवभक्तांच्या जो काय उत्साह पाहतोय, जल्लोष पाहतोय, छत्रपती शिवाजी महाराजांना असलेली भक्ती आणि श्रद्धा या ठिकाणी दिसून येते आहे। शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज कारभार सुरू आहे आणि हे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी काय आनंदोत्सव असेल, काय नेत्रदीपक सोहळा असेल याची अनुभूती आपल्या डोळ्यासमोर येते। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वारसा दिला तोच वारसा आता पुढे नेता तुम्ही? शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी महायुती सरकार कारभार करते आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, दैदिप्यमान इतिहास, या देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी नौदलाच्या नवीन झेंड्यावर शिवाजी महाराजांची मुद्रा जी प्रतिष्ठापना केली, हा देखील मोठा अभिमानाचा आणि गौरवाची बाब आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।